वळूया सविस्तर वृत्ताकडे। उद्धव ठाकरे यांनी आज व्हिजन डॉक्युमेंट मधील पुढचा टप्पा जाहीर केला। यात आरोग्यावर भर दिला असून त्यात शिव आरोग्य सेवा हा उपक्रम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं। मुंबईतील शिवसेना भवनातून आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबतची माहिती दिली। टेलिमेडिसिन सेवा म्हणजे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण विभागातील डॉक्टरांशी टेलिकॉन्फरन्सिंगद्वारा संवाद साधून रुग्णांच्या आजाराचे निदान करण्याचा प्रयत्न असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। महायुतीची सत्ता आल्यानंतर शिव आरोग्य सेवेच्या माध्यमातून राज्यातील दुर्गम भागात ही टेलिमेडिसिनची सुविधा पुरवली जाईल असं त्यांनी सांगितलं। तसंच शिव आरोग्य सेवेच्या प्रायोगिक तत्वावरील प्रकल्पांचं उद्घाटनही आज करण्यात आलं। डहाणू आणि चंद्रपूर मधील शिवसेनेच्या शाखेतच या टेलिमेडिसिन सेवेला सुरुवात करण्यात आली। शिवसेनेचं व्हिजन डॉक्युमेंट ही केवळ आउटलाईन आहे, सत्तेत आल्यानंतर त्यात रंग भरणार आहे। तसंच व्हिजन डॉक्युमेंट मधील योजनांची अंमलबजावणी कठोरपणे करणार असल्याचंही उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। पुणे वाघोलीत ढोल ताशांच्या पारंपरिक वाद्यात गणेश विसर्जन करण्यात आलं। पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी डीजेवर बंदी घातली होती, त्यामुळे यंदा या पारंपरिक वाद्यांसोबतच हे विसर्जन होताना दिसतंय। डीजेवर बंदी घातली होती आणि पारंपरिक वाद्य वाजवण्याबाबत प्रोत्साहन दिले होते, त्यामुळे लोणीकंद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावांमधील गणेश मंडळांनी या बाबीचे स्वागत करत यावर्षी पारंपरिक वाद्याची साथ घेऊन गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहाने साजरी केली। वाघोलीमधील प्रियंका नगरी येथील श्री गणेश तरुण मंडळाच्या वतीनं पारंपरिक वाद्यांमध्ये ढोल ताशाच्या दुमदुमत्या आवाजात मिरवणूक मोठ्या उत्साहाने साजरी केली। मिरवणुकीच्या आदल्या दिवशी दत्ताशेठ जगताप, विजय पासलकर, स्वप्नील पासलकर, कैलास जगताप, संतोष सातव, तात्या आव्हाळे आदी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, दोरी उड्या, डान्स स्पर्धा घेऊन पारितोषिक दिले। त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले होते। या महाप्रसादाला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद देत प्रसादाचा लाभ घेतला। मनसेकडून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये स्वसंरक्षण विषय अनिवार्य करण्याची मागणी करण्यात येते। या मागणीसाठी हक्क कृती समिती गठीत करण्यात आली आहे। मनसेच्या वतीने महिला आरक्षणाबरोबरच संरक्षण मिळावे यासाठी हक्क कृती समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीमध्ये समाजातील युवक युवती, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळी असणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा प्रमुख गणेश मस्के यांनी टाइम टीव्हीशी बोलताना सांगितलं। महिलांना आरक्षण मिळाले असले तरी महिला संरक्षणापासून कोसो दूर असल्याचे विदारक चित्र आज समाजामध्ये बघायला मिळते। केजी ते पीजी पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शालेय अभ्यासक्रमात स्वसंरक्षण हा विषय अनिवार्य करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून लढा देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। तसंच खासगी व शासकीय शाळांमध्ये हा विषय अनिवार्य करून शिकविला जावा अशी मागणी करण्यात येत आहे। काश्मीर पाठोपाठ राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा जोरदार तडाखा बसलाय। चंद्रपूरसह महाराष्ट्रात रत्नागिरीला पावसाने झोडपल्याने अनेक तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यात बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडलाय। गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाचे जोरदार आगमन उमरखेड येथे झाले। परिसरामध्ये पावसाच्या आगमनाने शेतकरी राजा सुकावला व शेतीच्या कामाला जोमाने लागलाय। शेतीतील पिके सूर्याच्या प्रखरतेने कोमेजून जात असताना श्रावण महिन्याच्या अखेरपासून पावसाच्या आगमनाने शेतीतील पिके हिरवीगार होऊन शेतकरी सुकावला आहे व खरीप पिके येतीलच अशी आशा प्रफुल्लित झाली आहे। या परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। पावसाच्या हजेरीने नदी नाले विहिरींना पाणी आले आहे। एकंदरीत पाण्याची टंचाई नाहीशी झाली असं म्हणायला हरकत नाही। पुण्यातील अण्णाभाऊ साठे स्मारक संस्थेच्या वतीनं www.dssannabausaate.org या वेबसाईटचं उद्घाटन डॉक्टर दीपक शिकारपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सोनवणे हे होते। यावेळी वेबसाईट तयार करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। पुण्यातील पर्वती येथील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात दलित सेवक संघ आणि अण्णाभाऊ साठे स्मारक संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने www.dssannabausaate.org या वेबसाईटचं उद्घाटन डॉक्टर दीपक शिकारपुरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी वेबसाईट तयार करणारे डॉक्टर पांडुरंग साबळे, डॉक्टर किरण रणबिरे, डॉक्टर प्रवीण मोरे यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब सोनवणे यांनी भूषविले। यावेळी ज्येष्ठ समाजसेवक भाई वैद्य, उद्योगपती आब्बासाहेब कसबे, सभागृह नेते सुभाष जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर वेळ झाली एका छोट्या ब्रेकची। पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र। महाराष्ट्रामध्ये गणेश मंडळांना, सर्व नागरिकांना गणेश उत्सवाबद्दल माझ्या हार्दिक शुभेच्छा। जिले के सभी नागरिकों को
गणेश उत्सव के शुभकामनाएं देता हूं और ये जालना शहर के सभी लोगों से अपील करता हूं कि गणपति का त्यौहार शांतिपूर्ण मनाए, विविध उपक्रम लगा के आप जालना शहर का मनोरंजन कार्यक्रम करिए, शांति रखिए और विसर्जन के दिन शांतबद्ध होके हम सभी ने गणपति जी की, श्री जी की विसर्जन करना चाहिए। यह हमारी नैतिक जिम्मेदारी है। मैं पुनश्च सभी जालना के तमाम नागरिकों को गणपति के इस उत्सव की शुभकामनाएं देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र। पाऊस पडला, विघ्नहर्ता पाऊस घेऊन आला, काही याला विघ्नहर्ताच म्हणतात, जो जनतेचं दुःख दूर करणारा आहे। आणि आता निरोपाची वेळ जवळजवळ आलेली आहे, त्यामुळं निश्चितपणे गेली 10 दिवस अत्यंत मौज मजा, अत्यंत धार्मिक अशा वातावरणामध्ये आम्ही बाप्पाचं स्वागत केलेलं आहे आणि बाप्पाने काही कमी केलं नाही। आम्हाला भरपूर पाऊस आम्हाला या 10 दिवसामध्ये बाप्पाने दिलेला आहे। त्यामुळे बाप्पाची कृपा या पावसाच्या माध्यमातून शेतकऱ्यावर, व्यापाऱ्यावर सर्व या ठिकाणी झालेली आहे आणि बाप्पाने अत्यंत आनंद वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। मी गणेश उत्सवाच्या सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। सोमवार के दिन गणेश विसर्जन होने जा रहा है। ये देश विभिन्न जातियों और धर्मों का देश है। गंगा जमुना तहजीब को मानने वाले हम लोग हैं। हमें चाहिए कि आपस में भाईचारा निर्माण करें, किसी के सुख किसी के दुख में शामिल हो। यही हमारा कल्चर, यही हमारा भारतवर्ष के आज तक के हमारा इतिहास रहा है। हम चाहते हैं कि चाहे गणपति फेस्टिवल हो, चाहे दशहरा हो, चाहे दिवाली हो, चाहे ईद हो, चाहे दूसरे और भी समाजों के जो है तो फेस्टिवल हो, हम आपस में एक दूसरे को मुबारकबाद देकर, उनके साथ में मिलकर, उनके त्यौहार में मिलकर हम हमारे त्यौहार मनाते हैं। चंद्रपूरचा प्रसिद्ध गणपती चंद्रपूरचा राजा हे चंद्रपूर वासियांचं आराध्य दैवत। त्यावर आमचे प्रतिनिधी अश्विन मोनी यांनी केलेला हा खास रिपोर्ट। पुण्यासोबतच महाराष्ट्रातील इतर भागात गणेश उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे। बाप्पाचा आजचा शेवटचा दिवस। बाप्पाला निरोप देताना बाप्पांच्या चाहत्यांच्या डोळ्यात पाणी येतं। बाप्पाचं महाराष्ट्रातील रूप हे वेगळंच असतं। महाराष्ट्र आणि बाप्पा हे जणू काही जन्मोजन्मीचं नातं आहे। महाराष्ट्रातील तरुण वर्गाचं हे लाडकं दैवत। या 10 दिवसात शाळा, कॉलेज, इतर सर्व मजा सोडून ही तरुणाई बाप्पाच्या जयघोषात तल्लीन होत असते। मग तयारी सुरू होते ती 1 महिन्यापूर्वीच। वर्गणी जमा करण्यापासून पोस्टर लावण्यापर्यंत तर बाप्पाचं विसर्जन करेपर्यंत ही मंडळी व्यस्त असते। लोकमान्य टिळकांची दूरदृष्टी ही आज आपण पाहू शकतो, ज्यामुळे आज ही तरुणाई मोठ्या प्रेमभावनेने एकत्र येते आणि हा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करत असते। या उत्सवात ही मंडळी विविध प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करत असतात, ज्यातून समाजसेवा करण्याचा प्रांजळ हेतू या तरुणाईचा असतो। जसं रक्तदान, स्वच्छता, खेळ, मनोरंजन अशा समाज उपयोगी उपक्रम ही तरुण मंडळी राबवत असते। आणि या 10 दिवसात कॉम्पिटिशन असते ती देखाव्यांची। जणू प्रत्येकाचा पहिल्या नंबरसाठी प्रयत्न असतो। कसलीही अपेक्षा न करता ही मंडळी बाप्पाच्या भक्तीसाठी आकर्षक देखावे तयार करत असतात। आमचे प्रतिनिधी अश्विन मोनी यांनी चंद्रपूरच्या राजावर केलेला हा खास रिपोर्ट। बाप्पाचा आजचा शेवटचा दिवस। 10 दिवसानंतर बाप्पाची परतीची वेळ आली आहे। पाहूया या पार्श्वभूमीवर शासनाने केलेल्या तयारीचा पुणे आणि जालना शहरातील आढावा। मोठ्या जयघोषात गणरायाचं आगमन झालं। ज्याची 1 वर्षापासून वाट पाहत होतो तो आला। त्याचं स्वागत करतेवेळी आतुरलेली मन समाधानी झालीत। त्यांच्यासाठी काय करू असेही जणू त्यांना वाटत होतं। मात्र बोलता बोलता ते 10 दिवस आज संपतायत। गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे। बाप्पाचे भक्त जरी नाराज असले तरी मात्र प्रशासनाने गणरायाच्या विसर्जनाची मोठी तयारी केली आहे। पुण्यात गणरायाच्या विसर्जनासाठी नदीला पाणी सोडण्यात आलं असून काही ठिकाणी कृत्रिम हौद तयार करण्यात आलंय। यावेळी कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून जीवरक्षक सैनिकांची तसेच गर्दी टाळण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे व वाहतूक ही वेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहे। तरी दुसरीकडे जालना जिल्ह्यात 300 गणेश मंडळे असून या मंडळांच्या गणेश विसर्जनाच्या तयारीसाठी नगरपालिकेकडून पूर्वतयारी करण्यात आली आहे। त्यासाठी रस्त्यांवर लाईट, रस्ता वळणीकरण करण्यात आलं आहे। याविषयी अधिक माहिती देताना पालिकेचे उपाध्यक्ष
शाह आलम खान म्हणाले, आज नगरपालिका तलावमध्ये जे सोमवारी आपलं गणपती विसर्जन होणार त्याबद्दल आम्ही सगळं पाहणी करत आहे आणि यामध्ये आम्ही इथं बॅरेक्सचा कार्यक्रम बॅरेक्स ठेवलेला आहे. एकूण याचा गणपती विसर्जन करण्यासाठी आणि दुसरेकून इकडून जायचा त्यांना हे वाट त्यांना करून देऊ लागले आणि लाईटची व्यवस्था पण केलेली आहे. 100चे 150 लाईट इथं आम्ही नगरपालिकाकडून लावू लागले आणि त्यानंतर 2 जनरेटर पण ठेवू लागले आणि तळामध्ये एक नाव पण राहणार आणि 50 ते 60 स्विमर त्यासाठी राहणार आहे. नागपुरात आज पूर्व विदर्भ बीजेपी कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याचे उद्घाटन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी होते. मुस्लिम हक्क परिषद यांच्या वतीनं अल्पसंख्याक मोर्चा विदर्भ कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आज शिक्षक सहकारी बँक हॉलमध्ये गांधी सागर नागपूर येथे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बीजेपीचे वरिष्ठ कार्यकर्ते हजर होते. आज धुळे येथील मोहाडी पोलीस ठाण्याचे नवीन वास्तूत स्थलांतर करण्यात आलं. या इमारतीत सत्यनारायण करून प्रवेश करण्यात आला. महाराष्ट्र राज्य औद्योगिक वसाहतीत महामार्गालगत पोलीस ठाण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यानुसार सुसज्ज इमारतीचं या ठिकाणी निर्माण करण्यात आले असून आचारसंहिता लागण्या अगोदर सत्यनारायण पूजन करून औपचारिकरित्या या ठाण्याचं येथे स्थलांतर करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग, चंद्रकांत गवळी, पीआय रमेश परदेशी, पीआय सोनवणे, पीआय पाटील तसंच जिल्हा व्यवस्थापकीय अधिकारी जितेंद्र सोनवणे उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते ठाण्याच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. पाहत रहा टाइम टीव्ही महाराष्ट्र. नमस्कार.